नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ रसायूज द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आयुर्वेदाची मदत PCOSच्या चिकित्सेमध्ये कशी होऊ शकते याचा विचार आपण करणार आहोत. PCOS ही एक कॉम्प्लेक्स घटना आहे, ह्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे त्याचा संबंध हा केवळ प्रजनन संस्थेच्या कार्यामधल्या बिघाडाशी निगडीत किंवा मर्यादित नसून त्याच्यामुळे यकृताची हेल्थ एफेक्ट होऊ शकते, वजन वाढू शकतं, केस, त्वचा, झोप, डायबिटीज निर्माण होऊ शकतो, इन्सुलिनच्या कार्यामध्ये बिघाड होऊ शकतो, त्याबरोबरच मानसिक लक्षणं अनेक स्वरूपाची निर्माण होऊ शकतात. हे सगळं आपण पाहिलेलं आहे, याची माहिती आपल्या सगळ्यांना आहे. पण हे जरी सगळं असलं तरी ही प्रत्येकच गोष्ट हे PCOSच्या प्रत्येक रुग्णेला होते असं नाही आहे. आणि म्हणूनच तिची चिकित्सा करताना तिला कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम झालेला आहे PCOSमुळे तिच्या आरोग्यावर हे समजून घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून तिला सध्या कोणत्या तक्रारी होत आहेत, काय लक्षणं आहेत, तिचं वजन वाढलं आहे का, पाळी अनियमित आहे का, तिला त्रास कोणते होत आहेत, शारीरिक क्षमता कमी झाली आहे का, मानसिक काही तक्रारी आहेत का, ही सगळी माहिती घेणं आणि त्याबरोबरच तिची फॅमिली हिस्ट्री समजून घेणं, तिची स्वतःची पास्ट मेडिकल हिस्ट्री समजून घेणं, म्हणजे आधीची तिची जी काही तक्रारी असतील किंवा आजार झालेले असतील त्याबद्दल माहिती घेणं, त्यानंतर तिची आधीची लाईफस्टाईल काय राहिलेली आहे, आताची लाईफस्टाईल काय आहे, ह्या सगळ्यांची माहिती घेणं आणि त्याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे आवश्यक त्या तपासण्या करून घेणं हे खूप आवश्यक आहे. मग तपासण्यांमध्ये काही ब्लड वर्क असतं, रक्ताच्या काही तपासण्या असतात, सोनोग्राफी असते, सोनोग्राफीमधून तिचं ओव्हरीजचा जो आकार आहे, व्हॉल्यूम आहे तो वाढलेला आहे का, ओव्हरीजची जी काही रचना आहे त्यामध्ये काय बदल झालेला आहे, पॉलिसिस्टिक मॉर्फोलॉजीमध्ये हे समजतं. तसंच ओव्ह्युलेशन स्टडीमध्ये जर गर्भधारणा राहायला अडचण येत असेल तर ओव्ह्युलेशन प्रोसेस कशी आहे हे एक सोनोग्राफीवरनं किंवा ओव्ह्युलेशन स्टडीवरनं समजता येतं. सोनोग्राफीवरनं यकृताच्या आरोग्याबद्दलची सुद्धा माहिती घेता येऊ शकते. अशा प्रकारे तिची पर्सनलाइज्ड माहिती आणि ह्या तपासण्या ह्या सगळ्यांच्या आधारावर तिच्या चिकित्सेची एक योजना करता येते. आणि मग ही जी चिकित्सेची योजना करायची आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा विचार काय असतो, तर तो विचार असा असतो की जे काही झालेले बदल आहेत ते दुरुस्त करणं. म्हणजे उदाहरणार्थ जर तिला ओव्ह्युलेशनची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आहे तर त्या ओव्ह्युलेशनच्या प्रक्रियेमध्ये सुधार घडवण्यासाठी ती जी काही संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, त्या संस्थेच्या कार्यामध्ये सुधार करणं आणि त्याच्या थ्रू ही प्रक्रिया व्यवस्थित घडवून आणणं. आणि हे करताना फक्त केवळ त्या संस्थेवरती आपल्याला काम करून चालत नाही, तिचं पूर्ण मेटाबॉलिझमचा विचार करणं हे आवश्यक असतं. मग ही चिकित्सेची योजना करताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेतल्या जातात, तर एक म्हणजे तिला काही औषधं दिली जातात, त्याबरोबरच आयुर्वेदातल्या ज्या काही स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट्स आहेत त्यांची योजना करता येऊ शकते आणि तसंच तिला काही लाईफस्टाईलमधले बदल हे सजेस्ट केले जातात. आणि जसं आपण बघितलं की तिची माहिती ही पर्सनलाइज बेसिसवर घेणं आवश्यक आहे, तसंच तिला जे काही लाईफस्टाईलमधले बदल सांगायचे हे बदलसुद्धा पर्सनलाइज्ड बेसिसवर तिच्या आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये कुठे कुठे गोष्टींमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे ते जाणून ते तिला सांगणं हे आवश्यक असतं. आणि मग एकदा चिकित्सा सुरू झाली की त्या चिकित्सेचा परिणाम कसा होतोय हे पाहणंही आवश्यक आहे. त्यामुळे तिची क्लिनिकल असेसमेंट ज्याला म्हणतो की तिला फिजिकली आता कसं वाटतंय, तिच्या फिजिकल सिम्पटम्समध्ये काय बदल झालेला आहे, तिच्या मानसिक सिम्पटम्समध्ये काय बदल झालेला आहे, हिर्सुटिझम म्हणजे अनवॉन्टेड हेअर ग्रोथ जी आहे, चेहऱ्यावर काही वेळेला केस येतात, तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय बदल झालेला आहे हे समजून घेणं. हे समजण्यासाठी एक FG स्कोअर नावाचा एक क्रायटेरिया आहे, त्याचा वापर करता येऊ शकतो. तसंच तिचे ब्लड रिपोर्ट्स जे आहेत ते कोणते कधी रिपीट करायचे, काय महिन्यांनी करायचे, 2 महिन्यांनी करायचे, हे याच्यावर अवलंबून असतं की कुठल्या ठिकाणी काय बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ इन्शुलिनचं कार्य कसं होतं हे बघण्यासाठी होमायर नावाची एक रक्ताची तपासणी असते, ती आपल्याला पुन्हा करून बघता येते.
एखादी रुग्ण जर कन्सेप्शनसाठी प्रयत्न करत असेल तर तिच्या ओव्युलेशन पॅटर्नमध्ये काय सुधारणा झालेली आहे, अशी ही ॲसेसमेंट ही वेळोवेळी करता येते. आणि PCOSसाठी आयुर्वेदाची चिकित्सा जी केली जाते त्या सगळ्याचा आढावा घेतल्यावर असं निदर्शनास येतं की आयुर्वेदाची मदत ही PCOSच्या मॅनेजमेंटसाठी खूप चांगल्या प्रकारे होते. आता आपण आज लाईफस्टाईलबद्दल बोललो की पर्सनलाइज बेसिसवर लाईफस्टाईलमध्ये काही बदल सांगायला हवेत. तर PCOSमध्ये कोणत्या स्वरूपाचे लाईफस्टाईलचे बदल करणं आवश्यक असतं याच्याबद्दल आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार.